नमस्कार काजल जी. बोला. तर आज आपण पाहणार आहोत 1 BHK फ्लॅट करणार आहोत. तर थोडक्यात आम्हाला माहिती सांगाल का हा फ्लॅट कुठे, सध्याची लोकेशन काय आहे? मॅम, आपल्या प्रोजेक्टचं नाव आहे पॅनोरमा, जो तळेगाव मध्ये मेन ठिकाणी आहे. तसेच म्हणजे रेल्वे स्टेशन आपल्या इथून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे, वॉकिंग डिस्टन्स. तसेच इथे तुम्हाला 2 मिनिटाच्या अंतरावरती DY पाटील कॉलेज आहे, जे टेक्निकल कॅम्पस आहे. तसेच इथे 2 मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला मायमर मेडिकल कॉलेज आहे. आपल्याला नियर बाय तुम्हाला HP पेट्रोल पंप आहे, जे आता तसेच जो आपला रोड आहे तो 34 मीटरचा आहे, जो डायरेक्ट MIDC ला कनेक्टेड आहे. म्हणजे इथे कनेक्टिव्हिटी म्हटलं तर 2 मिनिटाच्या यस मॅम. रेल्वे स्टेशन आणि कॉलेजेस पण खूप, स्कूल सुद्धा. तसेच सरस्वती आणि इंद्रायणी स्कूल याला लागून 2 मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला अवेलेबल आहे. तर आपण सांगाल का की ह्या जो फ्लॅट आहे याची स्क्वेअर फीट जागा काय स्पेस काय असणार? येस मॅम, जो आपला प्रोजेक्ट आहे 1.2 मध्ये आहे पूर्ण. त्याच्यामध्ये आपण ऑल अम्युनिटीज दिलेल्या आहेत विदाऊट स्विमिंग पूल. तसा हा फ्लॅट आहे 415 आणि 425 2 कार्पेट अवेलेबल आहेत आपल्याकडे. जो सॅम्पल बघताय हा 415चा आहे. त्यामध्ये आपण हॉल दिलाय 12x10चा. ठीक आहे. त्याला आपण एक कवर्ड बाल्कनी सुद्धा दिलेली आहे, 7x3ची बाल्कनी आहे. येस मॅम. या साइडला आपण किचन बघतोय, जो 7x6चा आहे. तर म्हणजे किचन आलं म्हटल्यानंतर पाण्याच्या सुविधा इथे? येस मॅम, आपल्याकडे 2 बोरवेल आहेत आणि एक आपल्याला प्यायच्या पाण्याचं कनेक्शन आहे आपल्याकडे, जे तुम्हाला इथे सेपरेट दिलेलं आहे. येस मॅम. त्यालाच तुम्हाला ड्राय बाल्कनी सुद्धा दिलेली आहे. त्याच्यामध्ये वॉशिंग मशीन पॉइंट पण दिलेला आहे आपण बाहेर. मॅम, आपल्या अम्युनिटीज आपल्याकडे विदाऊट स्विमिंग पूल सगळे अम्युनिटीज आहे. क्लब हाऊस आहे, जिम आहे, गझेबो आहे, पार्टी लॉन्स आहे, सिनियर सिटीजन गार्डन आहे, ओपन जिम आहे. तुम्हाला पार्टी लॉन्स सुद्धा दिलेला आहे. 6.5 गुंठ्यामध्ये पूर्ण अम्युनिटीज अवेलेबल आहेत मॅम. येस मॅम. येस मॅम. जसं की आपण आता किचन आणि हॉलचं पाहिलेलं आहे, पण आता इथे वॉशरूमचं काय, म्हणजे कसं आहे की अटॅच असेल की फॅमिली म्हणल्यानंतर? येस मॅम. नाही मॅम, अटॅच नाहीये. आपल्याकडे टॉयलेट आणि बाथरूम मॅम दोन्ही पण सेपरेट दिलेलं आहे आपण. तुम्ही आता बघाल जे आपण दिलेलं आहे तुम्हाला, आता हे टॉयलेट बाथरूम आहे मॅम, हे सेपरेट दिलेलं आहे. जे आपण कमोड वापरलेलं आहे, सेराचं कमोड वापरलेलं आहे. हे आपलं टॉयलेट असेल. तसेच आपण त्याच्या शेजारी बाथरूम पण दिलेलं आहे मॅम. त्याच्यामध्ये आपली नळ फिटिंग आहे ती सेराची आहे. त्याच्याच बाहेर आपण बेसिन सुद्धा दिलेलं आहे. आता आपण पूर्णतः बघले. आता जास्त म्हणलं तर दर्शकांचं असतं की बेडरूम कसा असणार आहे आमचा. येस मॅम. प्लीज आम्हाला बेडरूमचा टूर नक्की मॅम. या तुम्हाला बेडरूम दाखवते. आपलं बेडरूम आहे 10x10चं बेडरूम आहे मॅम. त्यामध्ये तुम्हाला विंडो दिलेली आहे. आपल्याकडे 2 कार्पेट एरिया आहेत. तसे 425 मध्ये आपण बेडरूमला स्टँडिंग बाल्कनी दिलेली आहे. 415ला फक्त आपण विंडो दिलेली आहे. आपल्याकडे 2 कार्पेट अवेलेबल आहेत. येस मॅम. तुम्ही टूर तर खूप मस्त करवली, पण आता आम्हाला हे सांगा की या फ्लॅटची प्राइस काय असणार आहे? मॅम, कसं आहे आपलं लोकेशन वाईज आपलं विदाऊट पार्किंग 24 लाख आहे. 24? येस मॅम. आणि पार्किंग इन्क्लूड आपण पार्किंगचे एक्स्ट्रा 2 लाख घेतो मॅम, जे तुम्हाला अग्रीमेंट मध्ये मेन्शन असतील. अच्छा. येस मॅम. पण आता इथे जर तुम्ही सांगितलं की पाण्याची सुविधा 2 बोर्स आहेत. येस मॅम. येस मॅम. पण इथे कसे तुमची बिल्डिंग जी आहे 9 मजली असल्या कारणाने वयोवृद्ध व्यक्ती पण असणार आहेत, तर मग त्यांच्यासाठी काही आहे की? मॅम, कसं आहे आपल्याकडे 2 लिफ्ट आहे. एक स्ट्रेचिंग लिफ्ट आहे, एक सिंपल लिफ्ट आहे. त्याला आपण DG बॅकअप दिलेला आहे. म्हणजे आपल्याकडे जरी 4 दिवस लाईट नसेल तरी आपली लिफ्ट चालू शकते. ओके. मस्त. तर दर्शको, आपण पाहिला आहे हा 1 BHK फ्लॅटचा पूर्ण व्ह्यू. तर हा फ्लॅट जो असणार आहे त्याची प्राइसिंग आहे 24 लाख विदाउट पार्किंग. विथ पार्किंग ती असणार आहे 26 लाख.